मित्र, प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यास आपल्या वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त व्हावं लागतं। त्यानुसार नियत वयोमानानुसार आपले सर हे अगदी 33 वर्षांची प्रदीर्घ यशस्वी सेवा पूर्ण करून सर 31 जानेवारीला सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्या यशस्वी सेवापूर्तीबद्दल सरांचे हार्दिक अभिनंदन आणि सरांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। सरांच्या कर्तृत्वामुळे शाळा जिल्हास्तरीय नव्हे तर राज्यस्तरावरती जाऊन पोहोचली आणि प्रत्येक विद्यार्थी हा प्रत्येक गोष्टीत यशस्वी होत आहे सरांच्याच प्रयत्नांमुळे। सरांमुळे कायमच आम्हाला प्रोत्साहन मिळत राहिले, त्याचबरोबर ते आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतात। सरांमुळे आज आपल्या शाळेचं नाव कितीतरी राज्यस्तरावर जिल्हास्तरावर पोहोचले, त्यांच्यामुळे आम्हाला खूप मदत झाली। स्वच्छता मॉनिटर असेल अशा भरपूर उपक्रमांसाठी सरांनी आम्हाला प्रोत्साहित केलंय आणि आपल्या शाळेचं नाव राज्यस्तरापर्यंत पोहोचले। सर सेवानिवृत्त झाल्यानंतर निश्चितपणे त्यांची आठवण होईल आपल्याला। त्यांचा जो वरून असणारा कडक स्वभाव आणि आतून असणारा त्यांचं निर्मळ मन आम्हाला नेहमीच एक प्रेरणा देत आलं प्रत्येक गोष्ट करण्यासाठी। आणि त्यांच्यामुळं अनेक उपक्रम नवनवीन राबवण्यात आले, ज्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या संधी उपलब्ध झाल्या। सरांचं काम म्हणजे बुडालेल्या समुद्रात होडी ओलवण्यासारखंच आहे। सर प्रत्येक गोष्टीत म्हणजे त्यांची शिस्त आणि त्यांचा कडक स्वभाव जरी असला तरी ते मनाने मात्र प्रेमळच आहेत आणि त्यांच्यामुळेच आज आपल्या शाळेचं नाव जिल्हास्तरावर नव्हे तर राज्यस्तरापर्यंत पोहोचलेलं आहे। आणि सर असतानाची शाळा आणि सर नसतानाची शाळा अशी कल्पना करू शकत नाही। सरांचा सरांनी 12 वर्षाचा काळ या मुख्याध्यापकपदी आपल्या शाळेत काम केले आणि सरांनी या 12 वर्षाच्या काळात आपल्या शाळेला खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले। त्यांनी खूप आपल्या शाळेत भरपूर उपक्रम राबवलेत, त्यामुळे मुलांना सतत प्रेरणा देत गेली आहे। आणि यावर्षी त्यांनी बरेच उपक्रम राबवलेत, जसं की वाचन प्रेरणा आणि जसं म्हणजे विद्यार्थ्यांना बक्षिसं देऊन प्रोत्साहन करण्याचा असे त्याचबरोबर आपल्याला शाळेत सरांमुळे विविध वक्त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलं घडलेली आहेत, त्यामुळे सरांची निश्चितच सर गेल्यानंतर खंत झाली सरांमुळे असणारी शाळा किंवा कोरोना काळामध्ये जे बंद पडलेलं शिक्षण होतं ते असं वाटत होतं की शिक्षणात आपलं बंदच पडेल, परंतु सरांच्या मार्गदर्शनाखाली आमची शाळा बंद असून पण सुरू असल्यासारखीच वाटत होती। जाने देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं, जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं। जाने तुझे मित्र हो, मुख्याध्यापकाची श्री गुरवे नमः।
त्यांनी दिलेली शिकवण आम्हाला ती 2 दिवसाची नसणारी, संपूर्ण आयुष्यभर त्यांनी दिलेली शिकवण आमच्या ध्यानात राहणारी. 10वीत आम्हाला जेव्हा ते गणित शिकवायचे आम्हाला वाटायचं नेहमीच येऊन आम्हाला ओरडतात असं का बरं, पण आता कुठेतरी कळतंय की जेव्हा मी पेपर देतो सरांनी आम्हाला गणिताचे एवढं छान शिकवलं. आता त्यांनी सांगितलेलं नेहमी म्हणजे शिकवतलंच नाही तर आयुष्यात पुढे तुम्ही काय करणार आहे हे सुद्धा सांगितलं, की नुसतं पुस्तकी ज्ञान आम्हाला त्यांनी दिलं नाही, बाकीचं पण सांगितलं. त्यामुळं सगळ्यांनी आमच्या काय स्मरण माननीय वाक्यांचे सरांनी आमच्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे प्रयत्न केले. संस्थेकडून अनेक उपकरणे साधने आमच्या सर्व मुलांसाठी उपलब्ध केली. हे सरांचे सर्वात मोठे योगदान आहे. सर कायम आमच्या मुलांसाठी झटत असतात. आम्हाला कुठे कमी पडते व ते कुठे कमी पडते व ते भरण्याची कमी ते सर कायमच पूर्ण करून देतात. सर सर्वात चांगले शिक्षक तसेच सर्वात चांगले प्रेरणास्थानी आहे. म्हणूनच मला सरांबद्दल खूप आदर आहे. मला सर माझे भातखंडे सर हे सर्वात आवडते शिक्षक आहे. सरांनी अधिकाधिक वेळा माझे कौतुक करून माझे नाव धन्यवाद. सर मी कावीत असल्यापासून तुम्हाला पाहते की तुम्ही ह्या शाळेत मुख्याध्यापक होता तेव्हापासून तुमची शिस्त आणि ह्या शाळेत आल्यापासून सर तुम्ही जेवढ्या शिस्तीचा आहात कडक तेवढे सर तुम्ही गणितसुद्धा खूप उत्कृष्ट प्रकारे शिकवता. त्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. ते नेहमीच त्यासाठी प्रयत्नशील असतात. विविध उपक्रम राबवत असतात आणि यावर्षी त्यांनी आम्हाला गणित हा विषय शिकवला आणि त्यांच्याकडून एक गोष्ट खूप शिकायला मिळाली की ते नेहमी म्हणतात की प्रश्न विचारत राहा आणि त्याची उत्तरं मिळवत राहा. ह्याच्या पुढे नक्कीच आम्हाला आयुष्यात उपयोग होईल. आणि भातखंडे सर आम्हाला 5वीत शाळेत आली तेव्हापासून आम्हाला ते मुख्याध्यापक आहेत आणि आता ते 31 जानेवारीला रिटायर होतात. तर आम्हाला खूप दुःख होतं आहे कारण ते खूप उपक्रमशील मुख्याध्यापक होते. त्यांनी आमची गुणवत्ता वाढवण्यासाठी खूप सारे उपक्रम राबवले. काय नाही पण चालले तेवढे दिवस आमच्यासोबत होते पण आता चालले थोडं दुःख पण होतं आहे पण ते आमच्या ते बाहेर दुसरीकडे गेले तरी आमच्या ते मनात आणि काळजात राहतील. शाळेतून जात होते पण त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं आणि आम्हाला ज्या सवयी लावल्या ते आमच्यासोबत कायम राहतील. आणि